तुमच्या घरी कोण कोण आहेत? आणि 3 मुलं हा. आणि दोघं आणि हा. नातू आहे. आता तुमच्या खात्यात पैसे येतात बरोबर? काय केलं त्याच्यातून? काय केलं? पायासाठी दवाखान्यात गेले. अच्छा, दवाखाना झाला हा ते पायाचं टाचाचं हाड वाढलं. कुणाच्या? माझ्यात तुमच्याच? हा बर, ते कामाला आले. हा ते कामाला पडले. मग तेवढे पैसे आलेले तर दवाखान्यात घातलं वर्षात नगरला. अच्छा, आता काय करणार पुढे येतील ते आता पैसे? आले तर आता काय साडी घ्यायचं असं हा. काही घर खर्च आपली काय इच्छा साडीचीच आहे. पण काय नवऱ्याला काय घेणार ते नाही कपडे बिपडे? हा. आणि आपल्या मुलांना कपडे घेणार? भाऊ बहिणीला पैसे देते म्हणजे माझ्या खुशीनं झालंय. स्वतःने आपण काही आपल्याला लागेल ते आपण घेऊ शकता. हा, म्हणजे आता तुमच्या हक्काचे पैसे आहेत हा ते. हाताचे म्हणजे तुमचे पैसे दुसरा माणूस सही करून काढू शकत नाही. तुम्हालाच अधिकार आहे. थोडे जमा करून काही ना काय छोटा मोठा हे पण करा. पण एक 10, 12, 15 अशा एकत्र महिला या आणि एकत्र येऊन ते थोडे थोडे पैसे त्याच्यात पण साठवा. समजलं की नाही? हे कायम चालू राहणार आहे, बंद नाही होणार कधी. बंद नाही होणार कधीच नाही. थँक्यू, धन्यवाद तुमचं. तुम्ही आम्हाला पैसे दिल्याबद्दल. खूप लोक द्यायची आठवण काढतात. द्यायचं चालू केले. भावाने चांगलं केलं. सगळ्या घरपर्यंत बायका हा. आम्हाला एक दादाचे पैसे आले, एक दादाचे पैसे आले म्हणतात. आतापर्यंत असं कोण चालू केले नाही. आम्ही असं खुशीनं बाया कशा गावाकडच्या साड्या घेतात, काही बी त्याला हवं ते होते घेतात. असं आहे. थँक्यू.